35 साली एक तिथे स्तंभ उभारून त्याच्यावर कुत्र्याचं पुतळा बसवला गेला. माझं वैयक्तिक मत असं आहे, ते स्मारक पूर्ण अनैतिहासिक आहे. शिवाजी महाराजांच्याकडे कुठलाही कुत्रा असल्याची नोंद नाही. त्या समाधीचा ज्या वेळेला उत्खनन झालं, कारण ते बांधायचं म्हणजे खणलं पाहिजे ना, त्यावेळेला जी अस्थी आणि रक्षा तिथे मिळाली, त्याच्यामध्ये एका जळलेली हाडं आणि न जळलेली हाडं प्राण्याची आणि जळलेली माणसाची अस्थी आणि रक्षा आणि एक न जळलेली एका प्राण्याची हाडं अशी सापडली. ती या साहित्य सम्राट केळकरांनी झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्त्याचं त्यांच्याकडे परीक्षणासाठी पाठवली. हे काय आहे? त्यात त्यांनी म्हटलं ही उदमांजराची हाडं आहेत. त्या हाडांचा फोटो ZSI म्हणजे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने काढलेला आहे. तो शिवच्या किल्ल्यामध्ये, म्हणजे सायनचा जो मुंबईतला किल्ला आहे, तिथे जे आर्काईव्हचं आहे त्यांची एक रायगड फाईल आहे, ते आता बघून देत नाहीत कोणाला. तर मी बघितली आहे. त्यात तो कवटीचा फोटो आहे. कुत्र्याची कवटी वेगळी दिसते, उदमांजराची वेगळी दिसते. आता मी बायोलॉजीचा असल्यामुळे मला तितपत कळतं की हे उदमांजराचं आहे का कुत्र्याचं आहे. तर हा काल्पनिक कुत्रा त्या ठिकाणी आज प्रतिष्ठापित झाला आहे. तर आता तो असावा का नसावा, ते काय ते त्याच्याबद्दलचे वाद आहेत, त्याच्याबद्दल मी काही जात नाही. पण शिवाजी महाराजांच्या त्या समाधीमध्ये कुठल्याही कुत्र्याची हाडं बिडं काही मिळालेली नाहीत. उदमांजराची हाडं मिळालेली होती. त्याच्याबद्दलचा उहापोह मी माझ्या पुस्तकातनं केलेला आहे, तो कोणीही वाचू शकतं. तर हा काय आहे, एखादी गोष्ट तर्काने समजावून घेणं, पुराव्यानिशी साबित करणं हा एक भाग, आणि त्याला नाही ते फाटे फुडून त्याला वेगळी तेढ निर्माण करणं हा वेगळा भाग. त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. जे पुरावे आहेत त्याच्याप्रमाणे ती उदमांजराची हाडं होती, ती न जळलेली होती, म्हणजे ती उडी मारून चितेत काही असलं काही झालेलं नाही आहे. आणि जळलेली जी हाडं होती ती माणसाची होती आणि त्याचं कार्बन डेटिंग नाही झालेलं, त्यावेळेला कार्बन डेटिंग नव्हतं. आणि आता ते काढणं अशक्य आहे, कारण ते त्या समाधीच्या आतमध्येच आहे. तर ते त्याच्याबद्दल अस्थी आणि रक्षेबद्दल पण खूप उलटसुलट गोष्टी आहेत.